नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। येणारी कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी आपण ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज संभाव्य प्रश्न भाग 1 आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतला होता। ही ब्रह्मास्त्र सिरीज आपण चालू केलेली होती। मागच्या लेक्चरला तुम्ही जो काही प्रतिसाद दिलेला आहे, भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। आजचं जे लेक्चर आहे हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी ब्रह्मास्त्र सिरीज भाग 2 असणार आहे। याचा सुद्धा तुम्हाला मागचे जर पीवायक्यू बघितले, 2023 चा क्वेश्चन पेपर बघितला, 2022 चा क्वेश्चन पेपर बघितला, या परीक्षाला टार्गेट करून त्या परीक्षेच्या प्रश्नांची जी मांडणी होती त्याच पद्धतीने आपण या ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीजच्या प्रश्नांची मांडणी एकदम ॲक्युरेट त्या पद्धतीने केलेली आहे। जेणेकरून आता तुमचा अभ्यास तर झालेला आहे, पण जेणेकरून या सिरीजचा तुम्हाला फायदा काय आहे, तर या प्रश्न सिरीजचा फायदा असा असणार आहे की तुमचा जो काही सिलेबस आहे हा तुमचा अभ्यास करून झालाय, पण याला एक व्यवस्थित आणि एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन जे आहे ते तुमचं या ठिकाणी पडणार आहे। ठीक आहे। आणि एक्सप्लेन करताना मी तुम्हाला त्यातले जे काही महत्त्वाचे ज्या बाबी आहेत ते तुम्हाला सांगेल की कोणत्या बाबी, कोणते घटक जे आहेत ते तुम्हाला परीक्षेला पडलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे, पण कोणत्यावरती प्रश्न अजून पडलेला नाही आणि काय विचारला जाऊ शकतो त्या टॉपिक मधला, याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे। जास्त वेळ न लावता आपण डायरेक्टली चालू करणार आहेत ब्रह्मास्त्र सिरीज संभाव्य प्रश्न भाग 2 ही सिरीज मधला। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे लोकसंख्या टॉपिक वरती। लक्षात राहू द्या, लोकसंख्या टॉपिक जो आहे ना याच्यावरती कंबाईनच्या पूर्व परीक्षेला 100% प्रश्न विचारणार आहेत। आणि याच्या अगोदर तुम्ही बघितले, मागच्या पीवायक्यू बघितले तर लोकसंख्यावरती खूप वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत। ठीक आहे, चला आज एक पहिला प्रश्न लोकसंख्यावरतीच आहे। 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला साक्षरतेचे प्रमाण जे आहे ते तुम्हाला अधिक आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त नाही तर अधिक आहे? दिलेल्यापैकी तुम्हाला काही जिल्हे दिलेले आहेत, सोलापूर, चंद्रपूर, परभणी, नाशिक असे काही दिलेले आहेत। तर आता याच्यावरती जर आपण बघितलं, पीवायक्यू जर मागचा जर बघितला, जसं की 2022 चा जर क्वेश्चन पेपर बघितला तर याच्यावरती तुम्हाला पुरुषांच्या ऐवजी स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडलेला होता। ठीक आहे ना। तर आता स्त्री साक्षरते बाबतीत सर्वात पहिले 5 जिल्हे, सर्वात कमी साक्षरता पहिले 5, पुरुषांसंदर्भात पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे, अशा टाईपचे प्रश्न जे आहेत ना तेच सेम ॲज इट इज रिपीट होणार नाहीत। अदर डिस्ट्रिक्ट जे राहिलेले आहेत ना, तर ते मधले जे डिस्ट्रिक्ट आहेत म्हणजे पहिले 5 आणि शेवटचे 5 सोडून त्यांच्या सुद्धा एकदा व्यवस्थित रिव्हिजन करा, त्याला सुद्धा बघा, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत। तर इथं पुरुष साक्षरतेचं प्रमाण अधिक कोणत्या जिल्ह्यात दिलेल्यापैकी असं विचारलंय। तर इथं आपण सोलापूर जर बघितला, सोलापूरमध्ये तुम्हाला जवळजवळ 77.7% साक्षरता जी आहे पुरुष साक्षरता दिलेली आहे। याच्यामध्ये चंद्रपूर जर जिल्हा आपण बघितला तर याच्यामध्ये चंद्रपूरमध्ये 81.4% साक्षरता जी आहे ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर परभणी जर जिल्हा बघितला तर परभणीमध्ये 73.3% साक्षरता जी आहे ती परभणीमध्ये तुम्हाला सांगता येईल। आणि नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये 81% साक्षरता जी आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये येते। ठीक आहे ना। म्हणजे हे साक्षरतेचं प्रमाण जर बघितलं तर याच्यापैकी तुम्हाला सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा तुम्हाला विचारलेला होता। अशाच टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। स्त्री साक्षरतेवरती तुम्हाला विचारला होता, पुरुष साक्षरतेवरती विचारलेला नाहीये, अजून विचारलेला नाहीये। तर असा जर विचारला तर नीट एकदा व्यवस्थित बघून जा। अदर जिल्हे जे आहेत ना त्या सगळ्यांचं साक्षरता कोणाची किती आहे एकदा नीट व्यवस्थित नजर मारून जा। तर या पहिला प्रश्न आहे, याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला मिळून गेलेलं असेल, ते कोणतं आहे? इथं चंद्रपूरमध्ये आहे। 81.4% साक्षरता पुरुष साक्षरते बाबतीत आहे। तर याच्यामध्ये जर आपण बघितलं पुरुष साक्षरता, ओके, पुरुष साक्षरता जास्त असणारे पहिले जर बघितले आपण, पहिले जर विचारले कोणत्या जिल्ह्यांमध्ये पुरुषांची साक्षरता सर्वात जास्त आहे, तर पहिला सांगायचं आहे तुम्हाला मुंबई उपनगर। ठीक आहे ना। पहिला जिल्हा कोणता आहे? मुंबई उपनगर आहे। त्याच्यानंतर नागपूरमध्ये पुरुषांची साक्षरता जी आहे ती जास्त दिलेली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर नागपूरच्या नंतर जो आहे तो आहे सिंधुदुर्ग। ओके, कोणता आहे? सिंधुदुर्ग। नागपूरच्या नंतर पुरुष साक्षरतेमध्ये सिंधुदुर्ग जे आहे त्याचा क्रमांक, सिंधुदुर्गच्या नंतर पुरुषांची साक्षरता सर्वात जास्त जर बघितली सिंधुदुर्गच्या नंतर तर ती तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये येते। कोणती? गोंदिया जिल्ह्यामध्ये। आणि गोंदियाच्या नंतर तुम्हाला साक्षरता जी आहे तर ती तुम्हाला आहे अकोल्यामध्ये। तर हे आहेत महाराष्ट्रातले
पहिले 5 साक्षरता, पुरुष साक्षरता ज्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला स्त्रियांची जर विचारली, स्त्री साक्षरता जर विचारली, स्त्री साक्षरतेची पहिले जे डिस्ट्रिक्ट आहेत तर हे तुम्हाला माहिती आहे. पहिला जर यांच्यामध्ये जर स्त्रियांमध्ये जर बघितला तर मुंबई शहर आहे. मुंबई शहरामध्ये पुरुष साक्षरता जी आहे ती स्त्रियांची सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर जर बघितला तर त्याच्यानंतर येते मुंबई उपनगरमध्ये. त्याच्यानंतर जर बघितला तर नागपूरमध्ये येते. ओके, नागपूरच्या नंतर अकोला, नागपूरच्या नंतर अकोला आणि अकोल्याच्या नंतर आहे अमरावती. ओके, अमरावती. तर ही डिस्ट्रिक्ट आहेत ज्यांच्यामध्ये स्त्रियांची साक्षरता जी आहे ती सर्वात जास्त आहे. आता मग पुरुषांची साक्षरता सर्वात कमी कुठं आहे? पुरुषांची साक्षरता सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला साक्षरता जी आहे ती सर्वात कमी सांगायची आहे? तर इथं तुम्हाला जर बघितलं तर नंदुरबार, त्याच्यानंतर जालना, जालन्याच्या नंतर परभणी. ओके, परभणी आणि त्याच्यानंतर ओके बीड. तर हे या जिल्ह्यांमध्ये पुरुषांची साक्षरता जी आहे ती सर्वात कमी तुम्हाला सांगायची आहे. नंदुरबार आहे, जालना आहे, परभणी आहे, त्याच्यानंतर बीड आहे. ठीक आहे ना. तर या टाईपचे प्रश्न विचारते ना, म्हणजे हे जर प्रश्न जर विचारलं तर हे तुम्हाला तर ऍक्युरेट येणारच आहे. ठीक आहे ना, येणार आहेत. पण ह्या पहिले 5 आणि शेवटच्या 5च्या राहिलेले जे मधले आहेत तर ते एकदा बघून जा, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा. बरोबर जोड्या जुळवायचे तुम्हाला स्तंभ अ, स्तंभ ब, जिल्हे दिलेत आणि इकडे तुम्हाला प्रकल्प दिलेले आहेत. तर प्रकल्प जर बघितले, कोणते प्रकल्प आहेत हे बघा, सिद्धेश्वर, येलदरी, महान आणि त्याच्यानंतर बिंदुसरा. तर याचा अर्थ हे जे प्रकल्प आहेत हे सगळे काय आहेत? धरण दिलेले आहेत. या नावावरून आपल्याला एक लक्षात येतं की हे काय धरण दिलेले आहेत आणि ते धरण कोणत्या जिल्ह्यावरती, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असं तुम्हाला सांगायचंय. तर कधी कधी तुम्हाला हे जे धरण आहेत याच्यावरती नदीही विचारली जाऊ शकते. बरोबर ना, कोणत्या नदीवरती हे धरण आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा याच्यामध्ये हिंगोली जर आपण डिस्ट्रिक्ट जर पकडला तर हिंगोलीमध्ये तुम्हाला येलदरी धरण आहे. हिंगोलीमध्ये कोणतं आहे? येलदरी धरण आहे. आणि बीड मध्ये जर आपण बघितलं तर इथं बिंदुसरा तुम्हाला धरण दिलेलं आहे. परभणीमध्ये जर गेलात तुम्हाला तर इथं सिद्धेश्वर धरण जे आहे ते तुम्हाला परभणीमध्ये सांगायचं आहे. अकोल्यामध्ये जर गेलात तर अकोल्यामध्ये तुम्हाला महान धरण आहे. बरोबर ना, महान धरण. म्हणजे याचा अर्थ अच तुम्हाला 2 किती जागेवर आहे? एच 2 हे बघा इथं आहे, एकच जागेवर आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे तुमचं? पर्याय क्रमांक 4. जर एकदा कन्फर्म करून घ्या. बीचं तुम्हाला दिलेलं आहे 4. ओके, बीचं हे बघा इथं 4 आहे. परभणीचं सीचं 1 आहे आणि अकोल्याचं काय आहे? 3 आहे. आता इथं नीट लक्षात राहू द्या, सिद्धेश्वर धरण जे आहे ते तुम्हाला दक्षिण पूर्णा नदीवरती दिलेलं आहे. नीट लक्षात राहू द्या, कोणतं आहे? दक्षिण पूर्णा नदीवरती. येलदरी धरण जे आहे हे सुद्धा तुम्हाला दक्षिण पूर्णा नदीवरच सांगायचं आहे. ओके, महान नदीवर महाधरण. आणि बिंदुसरा जे आहे, बिंदुसरा धरण, हे बिंदुसरा धरण जे आहे ते सुद्धा तुम्हाला बिंदुसरा नदीवरच आहे. नीट लक्षात राहू द्या. आणि बिंदुसरा नदीच्या काठावरती तुम्हाला बीड हे शहर वसलेलं आहे. आणि बीडला पाणी पुरवठा जो आहे, बीडला पाणी पुरवठा कोणत्या धरणातून केला जातो? बिंदुसरा. आणि त्याच्यानंतर माजलगाव, कोणतं आहे? माजलगाव धरण. ओके, माजलगाव धरण जे आहे याच्यावरून आणि बिंदुसरा धरणावरून तुम्हाला बीडला पाणी पुरवठा केला जातो. सिद्धेश्वर आणि येलदरी धरण आहे हे त्या जिल्ह्याला, त्या एरियातल्या भागाला पाणी पुरवठा करत असतात. ठीक आहे. तर इथं तुम्हाला या टाईपचा प्रश्न जो होता तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला होता. आणि सेम ऍज इट इज प्रश्न जो आहे ना त्याच पद्धतीचा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. जलसिंचन, जलविद्युत प्रकल्प, जलसिंचन टॉपिक व्यवस्थित करून जा. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. जलसिंचनाच्या नंतर योग्य जोड्या जुळवायच्या. तर योग्य जोड्या परत एकदा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, राज्य आणि त्याच्यानंतर जलविद्युत केंद्र. आता नीट लक्षात राहू द्या, ह्या जलविद्युत केंद्रांवरती तुम्हाला कंबाईनला जिल्हे आणि त्याच्यानंतर जलविद्युत केंद्र असं तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. म्हणजे जिल्हे म्हणजे महाराष्ट्रातले जलविद्युत केंद्र जे आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडलेला होता. मी आता तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे ना भारतातले जलविद्युत केंद्र सुद्धा तुम्हाला बघून जायचं आहे. भारतातल्या जलविद्युत केंद्रावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले आहेत कंबाईनला. त्याच्यामुळे एकदा रिव्हिजन मारताना भारतातील जलविद्युत केंद्र बघून जा. राजस्थान जलविद्युत केंद्र जर बघितलं तर राणा प्रताप सागर हे राजस्थान मधलं तुम्हाला महत्वाचं जलविद्युत केंद्र आहे.
याच्यानंतर रावत भाटा जे आहे ना हे सुद्धा जलविद्युत केंद्र राजस्थानमध्ये तुम्हाला सांगायचे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जर बघितलं, जम्मू काश्मीरमध्ये जलविद्युत प्रकल्प जर बघितले तर ती सलाल आहे. ओके, सलाल हा जलविद्युत प्रकल्प तुम्हाला जम्मू मध्ये सांगायचा आहे. जम्मू मध्ये जर अजून जर तुम्हाला सांगायचे झाले तर लोअर झेलम, ओके, लोअर झेलम नदीवरती हे एक जलविद्युत प्रकल्प तुम्हाला सांगायचा आहे. याच्या अजून एक चेनानी हा सुद्धा जलविद्युत केंद्र तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये सांगायचं आहे. मध्य प्रदेश जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला गांधी सागर हे जलविद्युत केंद्र सांगायचं आहे. मध्य प्रदेश गांधी सागर. 101 जलविद्युत प्रकल्प सांगायचा आहे. बिरासपूर हे सुद्धा जलविद्युत केंद्र महत्वाचं प्रसिद्ध मध्य प्रदेशमध्ये सांगायचं आहे. ओके, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये तुम्हाला कृष्णाराज सागर हे जलविद्युत केंद्र सांगायचं आहे. कर्नाटक. भद्रा हे जलविद्युत केंद्र तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर घटप्रभा हे सुद्धा तुंगभद्रा हे सुद्धा जलविद्युत केंद्र या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला शिवसमुद्रम हे जे काही केंद्र आहे हे सुद्धा तुम्हाला कर्नाटक राज्यामध्येच आहे. कर्नाटक राज्यामध्ये कोणते आहे? कावेरी नदीवरती सांगायचं आहे. कावेरी नदीवरती शिवसमुद्रम नावाचा धबधबा पण सांगायचा आहे आणि हे जलविद्युत केंद्र सुद्धा सांगायचं आहे. याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे केंद्र आहे हे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. नीट लक्षात राहू द्या. याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन जो आहे ना तो आयोगाने विचारलेला होता. महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र जर तुम्हाला विचारलं, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र जर विचारलं तर तो आहे खोपोली. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न आयोगाने विचारलेला होता. मुळा नदीवरती रायगड जिल्हा. ओके, मुळा नदीवरती रायगड जिल्हा. खोपोली, भीरा, भिवपुरी हे प्रायव्हेट आहेत, टाटा विद्युत मंडळाचे आहेत, पण हे महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र आहे. जर तुम्हाला भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प जर विचारला, ओके, जलविद्युत प्रकल्प, भारतातला पहिला जलविद्युत प्रकल्प जर विचारला कोणता सांगायचा आहे? दार्जिलिंग. हा पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. भारतातला नव्हे तर आशिया खंडातील सुद्धा तो पहिला आहे. आशिया खंडातील सुद्धा पहिला जलविद्युत प्रकल्प जर विचारला तर तो दार्जिलिंग आहे. भारतातलं पहिलं तुम्हाला जलविद्युत केंद्र जर विचारलं तर ते शिवसमुद्रम आहे. महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र जर विचारलं तर तो काय? खोपोली आहे. ठीक आहे ना, नीट बघून घ्या. याच्यावरती जर प्रश्न जर पडला तर नीट लक्ष देऊन घ्या. तर हे भारतातील जलविद्युत प्रकल्प जे आहेत ना ते व्यवस्थित करून जा. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील. जलविद्युत प्रकल्प हा टॉपिक एकदा व्यवस्थित रिवाइज करून जा. ठीक आहे. त्याच्यानंतर योग्य जोड्याजवळ पुन्हा एकदा जिल्हा आणि त्याच्यानंतर संवर्धन क्षेत्र. आता हे संवर्धन क्षेत्र जे असतात हे तुम्हाला वन्यजीव जे असतात, ओके, वन्यजीव यांचं संवर्धन करण्यासाठी तुम्हाला असे राखीव क्षेत्र तयार केलेले आहेत. तर हे जर राखीव क्षेत्र जर आपले वन्यजीवासाठी जर बघितले तर हे 2013ला जे आहे तर याचं राखीव क्षेत्र तयार करण्यात आलं होतं. 2013 पासून 2013 ते 2019 पर्यंत फक्त 6 संरक्षित म्हणजे संवर्धन क्षेत्र होते. मग त्याच्यानंतर तुम्हाला हे 2020 मध्ये म्हणजे 20 पासून ते 2023 पर्यंत जर बघितले आपण, 2020 पासून 23 पर्यंत नवीन 18 संवर्धन क्षेत्र जे आहेत ना ते तयार करण्यात आलेले होते. ओके, म्हणजे जवळजवळ आता तुम्ही जर जुन्या पुस्तक जर बघितलं तर त्याच्यामध्ये किती येतं? संवर्धन क्षेत्र 24 आहेत. पण नीट लक्षात राहू द्या, ह्या 23 मध्ये म्हणजे 24 मध्ये जर बघितलं आपण, 2024 मध्ये जर बघितलं तर तुम्हाला अजून 18 संवर्धन क्षेत्र जे आहेत ना ते आता याला 2022 मध्ये सुद्धा म्हणजे हे केलेलं होतं, मान्य केलेलं होतं, पण ते घोषणा ज्या आहेत ना ते व्हायच्या राहिलेल्या होत्या.
तर हे 2022 पासून 24 पर्यंत, 24 मध्ये आता अजून काय केले तर जवळजवळ 18 जलविद्युत संवर्धन क्षेत्र जे आहेत ना ते तयार करण्यात आलेले आहेत, म्हणजे त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे असे जवळजवळ तुम्हाला 22 जे आहेत ना ते तुम्हाला 42 संवर्धन क्षेत्र जे आहेत ना ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जाहीर करण्यात आलेले आहेत. तसे तुम्हाला अजून काही जाहीर करण्यात आलेले आहेत, जसं की 56 म्हणतात ते 52, ओके 52 संवर्धन क्षेत्र आहेत, पण ते बाकीच्यांना अजून मान्यता दिलेली नाहीये. पण 42 फिक्स हे यांना मान्यता दिलेली आहे. टोटल आता 42 आहेत. तर मग हे संवर्धन क्षेत्र जे आहेत हे नव्यातले तुम्हाला इथे दिलेत काही. तर याच्यामध्ये बघून घ्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये जर संवर्धन क्षेत्र जे आहे तर हे संवर्धन क्षेत्र जे असतं ना ते राष्ट्रीय उद्याने आणि जे अभयारण्य असतात, ओके राष्ट्रीय उद्याने जे अभयारण्य असतात यांच्या दरम्यान जे काय वन्यजीव आहेत त्यांचं संरक्षण व्हावं आणि संवर्धन व्हावं याच्यासाठी तुम्हाला हे संवर्धन क्षेत्र तयार करण्यात आलेले आहेत. असे छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रिकोटेश्वर हे संवर्धन क्षेत्र जे आहे ना हे नव्याने याला जाहीर करण्यात आलेलं आहे. अ3 किती जागेवर आहे, अ3 इथं आहे आणि अ3 इथं आहे. ओके कोल्हापूरमध्ये जर गेला तर कोल्हापूरमध्ये तुम्हाला आजरा बुदरगड जे आहे यांना संवर्धन क्षेत्राचा दर्जा जे आहे ते दिलेला आहे. ब4, ओके ब4. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावतीमध्ये तुम्हाला महिंद्री आहे, महिंद्री C2 आणि धुळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चिटबावरी हे नवीन तुम्हाला संवर्धन क्षेत्र जे आहे ते तयार करण्यात आलेले आहेत, म्हणजे जाहीर करण्यात आलेले आहेत. ठीक आहे ना. तर संवर्धन क्षेत्रावरती सुद्धा तुम्हाला एमपीएससी PYQ विचारलेले आहेत. पण आता मी हा क्वेश्चन का टाकलाय तर तुम्हाला नव्याने 18 जवळजवळ संवर्धन क्षेत्र जे आहेत ना ते जाहीर करण्यात आलेले आहेत. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कार्यकालामध्ये जे आहेत ना हे संवर्धन क्षेत्र जे आहेत ना ते मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. चलो तर याचं उत्तर तुम्हाला मिळून गेलेलं आहे 2. नेक्स्ट आहे हे जे नवीन संवर्धन क्षेत्र जर तुम्हाला बघायचे तर ते इथं तुम्हाला दिलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा. IMP 2024 आटपाडी आहे सांगलीमध्ये, याला दर्जा मिळाला आहे संवर्धन क्षेत्राचा. दारे किंवा दरे खुर्द असं तुम्हाला विचारतील. महानदरे फुलपाखरांचं गाव हे तुम्हाला माहित असेल, दरे खुर्द. तर हे सातारा जिल्ह्यातलं, याला पण आता संवर्धन क्षेत्र दिलेलं आहे. फुलपाखरांच्या खूप साऱ्या प्रजाती ज्या आहेत ना ते इथं तुम्हाला दिलेलं होतं, म्हणून याला फुलपाखरांचे गाव कोणते आहे याच्यावरती एमपीएससी प्रश्न पण विचारलेला होता, महादरे. ठीक आहे. त्याच्यानंतर धामणी, जव्हार, अशेरीगड हे पालघर मधले जे आहेत ना हे 3 ठिकाणे जे आहेत ना हे पालघर मधले यांना संवर्धन क्षेत्र मिळाले दर्जा दिलाय. त्याच्यानंतर मसाई पठार हे कोल्हापूर मधलं अजून एक नवीन ऍड केलेलं आहे. मसाई पठार कोल्हापूर मधले संवर्धन क्षेत्र. मोगर कसा नागपूर मधले हे आहे संवर्धन क्षेत्र. अलालदरी, ओके अलालदरी. त्याच्यानंतर कळवण, मुरागड, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हे सगळे एवढे मोठे नाशिक मधले संवर्धन क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. रोहा, त्याच्यानंतर रायगड हे दोन्ही पण रायगड जिल्ह्यांमधले संवर्धन क्षेत्र असणार आहेत. त्याच्यानंतर चिवटी बावरी, ओके हे धुळ्यामधलं संवर्धन क्षेत्र आहे. आणि भोर त्याच्यामध्ये पुण्यामधलं भोर याला पण दर्जा दिलाय. पुण्यातले अजून काही आहेत पण त्याला अजून मान्यता मिळाली नाहीये, ते सुद्धा आता काही दिवसातच तुम्हाला ते ऍड होऊन येतील. तर संवर्धन क्षेत्र 2024 मध्ये 18 ऍड झाले, तर त्याच्याकडे फोकस करून जा, एकदा वाचून जा, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारते ना हे तुम्हाला इथं तुम्हाला दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार योग्य चढता क्रम निवडा. तर खाली काही शिखर दिलेले आहेत तुम्हाला, अशाच टाईपचा कंबाईनला तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता. सेम आता शिखरांवरती अजून जर प्रश्न पडलाच तर तुम्हाला अदर शिखर जे आहेत ना ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. तारामती शिखर दिलेलं आहे. तारामती शिखराची जर तुम्हाला उंची जर बघितली तर 1431 मीटर उंचीचं हे तारामती शिखर आहे. त्याच्यानंतर राजगड जर बघितला आपण, राजगड 1376 मीटर उंचीचं हे पुण्यामधलं शिखर तुम्हाला सांगायचं आहे. हनुमानगड जर शिखर बघितलं तर 1036 मीटर उंचीचं हे शिखर आहे तुम्हाला हनुमान, हे धुळ्यामधलं आहे. ओके धुळे. आणि पुरंदर जर आपण बघितला पुरंदर, तर हे पुरंदर मध्ये तुम्हाला 1387 मीटर या पुरंदर शिखराची उंची आहे, जे की पुण्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. असा क्रम तुम्हाला निवडायचा आहे. उंचीनुसार योग्य चढता क्रम सांगायचा आहे. चढता क्रम म्हणल्याच्या नंतर सर्वात कमी कोण आहे, हनुमानगड आहे, हनुमान शिखर आहे,
ज्याची उंची 1036 मीटर आहे. म्हणजे क नी सुरुवात होणार बघा, एकच आहे पर्याय क्रमांक 4 क. त्याच्यानंतरची उंची जर बघितली आपण तर ती कोणाची आहे बघा 1036. त्याच्यानंतर तुम्हाला 1376 1387 म्हणजे 1376 क आणि त्याच्यानंतर ब. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ड आहे 1387 आणि त्याच्यानंतर 1431 जे आहे ते आहे तारामध्ये. ठीक आहे ना, नीट लक्षात राहू द्या. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारते ना, शिखरांवरती एकदा गॅप पडला असेल, शिखर जरा जे आहेत ना ते एकदा रिवाइज करून जा. ते महत्वाचे जे शिखर आहेत ना पहिले सगळ्यात उंच, ते आता दुसरे शिखर विचारायला लागले. ठीक आहे ना, कारण का 2017 मध्ये राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे, ज्याची उंची 1000 मीटर पेक्षा जास्त आहे त्यांना शिखराचा दर्जा देण्यात आलेला होता. त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. अचानक शिखर जे आहेत ना नाव भरपूर तयार झालेले आहेत. महाराष्ट्रातलं सर्वात कमी उंचीचं शिखर जर बघितलं आपण तर ते गडलगट्टा होतं. गडलगट्टा. ठीक आहे ना, गडलगट्टा हे महाराष्ट्रातलं सर्वात कमी उंचीचं शिखर होतं. 967 मीटर उंचीचं शिखर आहे ते, नीट लक्षात राहू द्या. आता कधी कधी तुम्हाला काय विचारते ना, डोंगर विचारते ना. ओके, डोंगर ऑब्लिक तुम्हाला पर्वतरांग विचारते ना, पर्वत, आणि त्या डोंगरातलं आणि पर्वतातलं उंच शिखर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे ना, नीट लक्षात राहू द्या. ह्याही टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारते न, किंवा डोंगर किंवा पर्वत टेकड्या त्याच्यातलं थंड हवेचं ठिकाण, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ओके, अयोग्य पर्याय निवडा. इथं तुम्हाला काही खनिज दिलेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या खडकांचे प्रकार दिलेत, म्हणजे कोणत्या खडकामध्ये कोणते खनिज आढळतात असा एक प्रश्न आहे. त्याची अयोग्य जोडी जुळवायची आहे. तर बघा, खनिज साधन संपत्ती आणि ऊर्जा साधने कंबाईनची तयारी करतायत, तर खनिज साधन संपत्ती, ऊर्जा साधने, जल व्यवस्थापन, पर्यटन हे जे टॉपिक आहेत ना, हे व्हेरी IMP टॉपिक आहेत. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न असतात. ठीक आहे ना, जलसिंचन ऍड करा त्याच्यामध्ये. ओके, लास्टला मी तुम्हाला 6 टॉपिक सांगेल ज्याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतात. बघा, आता बॉक्साईट हे जर खनिज बघितलं तर ते जांभ्या खडकामध्ये आढळत आहे. ओके, इथं जोड्या जुळवा, म्हणजे योग्य जोडी अयोग्य जोडी निवडायची. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी निवडायची. जांभ्या खडकामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात का? हो, येस, बॉक्साईटचे साठे जांभ्या खडकात आढळतात मोठ्या प्रमाणामध्ये. कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, बघून घ्या. गोंडवाना जे आहे ना ते दगडी कोळसा, गोंडवाना खडकामध्ये दगडी कोळसा आढळतो. येस, गोंडवाना खडकातच दगडी कोळसा आढळतो. त्याच्यानंतर विंध्य श्रेणीचे जे खडक आहेत, या विंध्य श्रेणीच्या खडकामध्ये अभ्रकाचे साठे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे ना, तर विंध्य श्रेणीचे जे खडक आहेत त्याच्यामध्ये अभ्रकाचे साठे आढळत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ना ते अयोग्य आहे. ठीक आहे ना, म्हणून याचं उत्तर तुम्हाला हे 3 सांगायचंय. कारण लोहखनिज जे आहे ते धारवाडमध्ये जे आहेत ना, धारवाड श्रेणीच्या खडकामध्ये तुम्हाला लोहखनिज जे असतं ते सापडत असतं. विंध्य श्रेणीचे जर तुम्ही खडक जर बघितले तर तुम्हाला चुनखडी, ओके, चुनखडी असेल, त्याच्यानंतर तुम्हाला वालुकाष्म असेल. ओके, वालुकाष्म, चुनखडी हे विंध्य श्रेणीच्या खडकामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. ठीक आहे ना, विंध्य श्रेणीचे खडक जे आहेत ना हे तुम्हाला चंद्रपूर इथं पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटते. ठीक आहे ना, तर हे नीट बघून जा. याच्यावरती सुद्धा बघा, खनिज आणि त्याच्यानंतर खडक याच्या जोड्या लावा प्रश्न विचारते. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय करायचंय, इकडे तुम्हाला जे हे खनिजे दिलेले आहेत, खनिजे आणि ते प्रमुख खनिजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात अशा टाईपचा प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. तर हे नीट एकदा व्यवस्थित बघून जा. ठीक आहे ना, इथे मी तुम्हाला दिले तर खडक आणि त्याच्यातले खनिज, कारण का एक दिलं होतं. ऑर्डर पण तुम्हाला विचारते. आर्केन श्रेणीचे जर खडक बघितले तर त्याच्यामध्ये लोह खनिज आणि मॅग्नीजचे साठे जे असतात ना ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतात. स्क्रीनशॉट काढून ठेवा. धारवाड श्रेणीचे जे खडक आहेत, धारवाड श्रेणीचे खडक जर बघितले तुम्हाला लोह खनिज, त्याच्यानंतर मॅग्नीज, डोलोमाइट, क्रोमाइट, सोने, तांबे हे मोठ्या प्रमाणामध्ये या धारवाड श्रेणीच्या खडकामध्ये आढळतं. तुम्ही खाली जर कर्नाटकमध्ये, दक्षिण भारतात जर गेलात, कर्नाटक राज्यामध्ये जर गेलात, कर्नाटक राज्यामध्ये तुम्हाला हे धारवाड श्रेणीचे खडक आहेत कर्नाटकच्या काही भागामध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे लोह खनिजाच्या खनिज आहेत, लोह खनिजाचे साठे या खनिज ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि तिथंच तुम्हाला मग सोने, तांबे जे आहेत ना ते मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन तिथं घेतलं जातं. साठे त्या ठिकाणी KFC पिक्चर पण तुम्ही बघितलेला असेल. तर ते सगळं जे आहे ना ते तुम्हाला या धारवाड श्रेणीच्या खडकामध्ये सोने आणि तांब्याच्या मोठ्या, भारतामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या जर खनिज जर बघितल्या तर तुम्हाला पाहायला भेटतील कर्नाटकमध्ये. बाबा दुमान या डोंगर रांगा ज्या आहेत ना तर तिकडे लोह खनिजाचे आणि त्या हे पाहायला भेटेल तुम्हाला.
गोंडवाना खडक जर बघितलं तर गोंडवाना खडकामध्ये दगडी कौस आहे, विंध्य श्रेणीचे खडक आहेत, चुनखडी, वालुकाश्म. कडप्पा श्रेणीचे खडक नीट बघून घ्या. कडप्पा श्रेणीच्या खडकामध्ये तुम्हाला काय काय आढळतंय? चुनखडी आढळते, बराईट्स आढळतंय, ऍस्बेस्टॉस आढळतंय, लोह खनिज आहे, चिनी माती आहे आणि जांभ्या खडकामध्ये तुम्हाला जे आहे ते बॉक्साईट मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटते. तर हे सुद्धा IMP बघा, याच्यावरती प्रश्न अजून विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळं याचा स्क्रीनशॉट जे आहे ना ते काढून ठेवा, प्रश्न विचारतील. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट आहे, उत्तर प्रदेश राज्याची सीमा पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संलग्न आहे? भारताच्या राजकीय भूगोलवरती प्रश्न या ठिकाणी मी विचारलेला आहे तुम्हाला. भारताचा जो राजकीय भूगोल आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला आयोग खूप वेळा प्रश्न विचारले, तर ते म्हणजे मागे जर बघितलं तर त्याच्यावरती तुम्हाला आहेत विचारलेले. तर हा जर उत्तर प्रदेश जर बघितला आपण, या उत्तर प्रदेशाला तुम्हाला विचारते उत्तर प्रदेश राज्याची सीमा पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संलग्न आहे, म्हणजे लागत आहे? पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान. तर इथं जर बघितलं आपण सगळ्यात या भागामध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला या उत्तर प्रदेशला उत्तराखंड येते. कोणता आहे? उत्तराखंड. हा तुम्हाला पहिलं राज्य लागतंय. या भागामध्ये जर बघितलं आपण तर इथं हिमाचल प्रदेशाची सीमा जी आहे ते या उत्तर प्रदेशला लागताना दिसेल. इथं तुम्हाला दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी लागत आहे 2, त्याच्यानंतर 3. या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथं राजस्थानची सीमा लागते. कुणाची लागते? राजस्थान. ठीक आहे ना. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मध्य प्रदेशाची सीमा जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी उत्तर प्रदेशला लागताना दिसत आहे. इथं जर बघितलं आपण तर इथं तुम्हाला छत्तीसगडची सीमा जी आहे ती या मध्य प्रदेशला लागत आहे, उत्तर प्रदेशला सॉरी. या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर झारखंडची सीमा लागते. आणि इथं जर बघितलं तर इथं म्हणजे या भागात जर बघितलं तर इथं कोणाची सीमा आहे? बिहार. कोणाची आहे? बिहार. म्हणजे 1 2 3 4 5 त्याच्यानंतर 6 7 8 हिमाचल प्रदेश, इथं हरियाणा राहिला. या ठिकाणी कोणता आहे? हरियाणा. म्हणजे एक केंद्रशासित प्लस एक केंद्रशासित प्रदेश आणि 8 राज्य, असे 9 जवळजवळ राज्यांची सीमा जी आहे ती तुम्हाला मध्य प्रदेशला लागते. सर्वात जास्त तुम्हाला सीमा जर कोणाची लागते, सर्वात जास्त सीमा जर कोणाला कोणत्या राज्याला बाहेरच्या राज्यांची लागत असेल म्हणजे उत्तर प्रदेश भारतातला असं राज्य आहे ज्याला सर्वात जास्त इतर राज्यांच्या सीमा लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला आसामचा नंबर लागतो. ओके, हे एकदा राजकीय सीमावरती सुद्धा बघून जा. भारतातल्या किती राज्यांच्या सीमा बाहेरच्या देशांना लागतात, जसं की तुम्हाला अफगाणिस्तानला आहे, पाकिस्तानला आहे, चीन, भूतान यांना कोणाकोणाची सीमा लागते, सर्वात जास्त कोणाची, सर्वात कमी, हे एकदा व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून जा. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जी आहे ती सर्वात कमी आहे असं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. अशाच टाईपचा प्रश्न तुम्हाला याच्या अगोदरही विचारला होता. डिस्ट्रिक्ट जे आहेत ना ते तुम्हाला वेगळे होते. ठीक आहे ना. हे डिस्ट्रिक्ट जे आहेत ना हे नीट एकदा व्यवस्थित बघून जा. जालन्याची जर आपण लोकसंख्या जर बघितली ना जालन्याची तर 19.5 लाख लोकसंख्या आहे. लातूरची जर आपण बघितली तर 24.5 लाख इथाची लोकसंख्या तुम्हाला सांगायची आहे. अकोल्याची जर आपण बघितली अकोला तर अकोल्याची तुम्हाला 18.1 लाख इथांची लोकसंख्या तुम्हाला सांगायची आहे. आणि नंदुरबारची जर तुम्हाला विचारली तर 16.5 लाख लोकसंख्या जी आहे ती तुम्हाला या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सांगायची आहे. मग याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये तुम्हाला कसला विचारलाय? कमी लोकसंख्या, सर्वात कमी जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे. खाली दिलेली 2011च्या नुसार जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे. तर याच्यामध्ये जर कमी जर आपण बघितली 19, 24, 18, 16 तर याच्यामध्ये नंदुरबारची जी लोकसंख्या जी आहे ना ती सगळ्यात कमी आहे. तर अशाच टाईपचा प्रश्न जो आहे ना तो तुम्ही म्हणजे बघून जा. हेच टाईपचा प्रश्न अशा टाईपचे अदर डिस्ट्रिक्ट फक्त जे आहेत ना ते एकदा बघून जा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारते जनगणना 2011च्या अंतिम आकडेवारीनुसार बघून जा. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील शिलावरण या थरामध्ये खालीलपैकी कोणत्या भागांचा समावेश होत नाही? बघा तुम्ही कंबाईनची जर परीक्षा जर मागचे PYQ जर बघितले तर PYQ मध्ये तुम्हाला पृथ्वीचा अंतरंग हा जो टॉपिक आहे ना याच्यावरती तुम्हाला बरेच वेळेस क्वेश्चन पडलेले दिसत आहेत. तर पृथ्वीचा अंतरंग जरा एकदा थोडासा व्यवस्थित बघून जा.
याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा इथं मी डायग्राम काढतो पृथ्वीच्या अंतरंग. ओके, ही पृथ्वीच्या अंतरंगाची डायग्राम आहे. ठीक आहे ना. हा जो वरचा जो भाग आहे याला आपण काय म्हणतोय, भूकवच. काय म्हणतो, भूकवच. ओके, म्हणजे आपण क्रस्ट म्हणतो. हे जे क्रस्ट आहे याचे दोन भाग पडतात. म्हणजे हा जो भाग आहे हा जमिनीचा भाग आहे आणि हा जो पार्ट आहे तर हा कसला आहे, पाण्याचा भाग आहे. म्हणून या भूकवचाचे दोन भाग पडतात. एक भूखंड आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला महासागरीय कवच. महासागरीय कवच. ओके, महासागरीय कवच आणि भूखंड असे या भूकवचाचे दोन पार्ट पडतात. म्हणजे हा जमिनीचा भाग आणि हा पाण्याचा भाग, महासागरीय भाग. ठीक आहे ना. इथून खाली जर तुम्ही आलात तर या ठिकाणी तुम्हाला हा जो पार्ट आहे याला दुसरं नाव आहे प्रावरण. ठीक आहे ना. म्हणजे याला काय म्हणतात, प्रावरण. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 थर आपल्याला माहिती आहेत, भूकवच, प्रावरण आणि हा जो राहिलेला जो भाग आहे याला आपण काय म्हणतोय, म्हणजे प्रावरण, गाभा. काय म्हणायचं याला, गाभा म्हणायचं. आता बघा, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी जे सोप्या सोप्या पद्धती, तुकडे या पृथ्वीच्या अंतरंगाचे पाडलेत अभ्यास करताना ते वेगवेगळे आहेत. जसं की डॅली हा एक शास्त्रज्ञ होता, डॅली. ठीक आहे ना. यांनी पृथ्वीच्या अंतरंगाचे अभ्यास करण्यासाठी किती थर काढले होते, 4 थर केले होते. आता हे 4 थर कोणते आहेत बघा. हे जे भूखंड आणि महासागरी कवच होतं ना, यांना त्यांनी एक नाव दिलेलं होतं वेगळं. त्याला आपण म्हणतोय शिलावरण. काय नाव दिलं त्यांनी, शिलावरण. त्यांनी काय नाव दिलं त्याला, शिलावरण नाव दिलं. त्याच्यानंतर या शिलावरणापासून खाली 100 किलोमीटर पर्यंत जर खोल गेला तर या ठिकाणापर्यंत एक थर होता, त्याला नाव दिलं त्यांनी दुर्बलावरण. ओके, म्हणजे लिथोस्फियर, त्याच्यानंतर दुर्बलावरण हे अँथोनोस्फियर, आणि त्याच्यानंतर हा जो राहिलेला प्रावरणाचा जो भाग आहे याला त्यांनी काय नाव दिलं, मध्यावरण. ठीक आहे, काय नाव दिलं, मध्यावरण, मेसोफियर. आणि त्याच्यानंतर खाली जो गाभा आहे या गाभ्याला त्यांनी काय नाव दिलं होतं, केंद्रावरण. ओके, केंद्रावरण. असे डॅली या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या अंतरंगाचे किती भाग केले होते, 4 भाग केलेले होते. मग आता इथं कन्सेप्ट काय आहे की पृथ्वीच्या अंतरंगातील शिलावरण या थरामध्ये खालीलपैकी कोणत्या भागांचा समावेश होत नाही. कोणते कोणते भाग दिले तर सियाल दिले, सीमा दिलीये, कॉन्ड्रॅट दिले आणि त्याच्यानंतर गुटेनबर्ग दिले. तर हे कॉन्ड्रॅट आणि गुटेनबर्ग हे जे आहेत ना हे विलक्त आहेत, याला डिस्कॉन्टिन्युटी म्हणतो आपण. म्हणजे इथं तुम्हाला एका पृथ्वीच्या ज्या भूकंप लहरी आहेत त्या पृथ्वीच्या भूकंप लहरी एका थरातून दुसऱ्या थरीमध्ये जात असताना ज्या ठिकाणी अचानक घनतेमध्ये, डेन्सिटीमध्ये बदल होतो, त्यांचा वेग जो आहे ना तो कमी होतो, वाढतो, कमी अधिक होतो आणि त्यांची डायरेक्शन, दिशा जी आहे ना ती चेंज होते. तर हे सगळं काय होतं तर या खालच्या पृथ्वीच्या अंतरंगापासून इथपासून इथपर्यंत जाताना 6371 किलोमीटर ही खोल आहे. इथून इथपर्यंत जाताना तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये वेगवेगळे जे थर आहेत त्यांची फिजिकल स्टेट आहे, अवस्था जी आहेत ना, द्रव अवस्था, स्थायी अवस्था, अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत. मग तुम्हाला या ठिकाणी भूकंप लहरी जाताना एका थरातून दुसऱ्या थरात जाताना त्यांच्या घनतेमध्ये काय होतं, चेंज होतो. कारण का वरून खाली जाताना डेन्सिटी वाढत जाते, वरून खाली जाताना तुम्हाला दाब जो आहे ना तो वाढत जातो, वरून खाली जाताना जास्त घनतेचे मूलद्रव्य जे आहेत ना वरून खाली जाताना तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे ना. दाब, प्रेशर, टेम्परेचर, तापमान सुद्धा वरून खाली जाताना जे आहे ना ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतं. ओके, खालचं टेम्परेचर आणि दाब, प्रेशर यांचं आणि वरून सूर्यप्रकाशाने पडलेलं टेम्परेचर, इथं जमीन तापल्याच्या नंतर भूऔष्णिक स्वरूपात त्याची पृथ्वीच्या भूगर्भामध्ये एनर्जी साचते आणि खालची आणि ही एनर्जी मिळून इथालचे जे काही दगड, चट्टान, खडक आहेत ते काय होतात, वितळतात. त्याचा शिलारस तयार होतो. शिला म्हणजे दगड आणि त्याचा रस तयार होतो आणि तो शिलारस जो आहे ना तो पृथ्वीच्या वरती आल्याच्या नंतर तो असा जमिनीवरती पसरतो. त्याला आपण काय म्हणतो मग, मॅग्मा. बरोबर ना. त्याला आपण काय म्हणतो, मॅग्मा. आणि हा मॅग्मा थंड होऊन मग वेगवेगळ्या तुम्हाला खडकांची वगैरे त्याची काय होते, निर्मिती होत असते. तर हे जे आहेत ना याच्यामध्ये कोणाचे भाग येतं तर शिलावरणाचे कोणते भाग येतं तर याला आता सांगितलं शिअर आणि सायमा. हे नीट लक्षात राहू द्या. हा जो वरचा जो थर आहे, ओके, हा
याच्या जो पाण्याचा जो भाग आहे, जमिनीचा जो भाग आहे ना, तो कशाने बनलेला आहे? सियालने बनलेला आहे, सियाल. आणि महासागराचं भूकवच जे आहे ते कशाने बनलेलं आहे? सायमाने. आणि भूखंडाचा जो पाया आहे ते कशाने बनलेला आहे? खालचा तळ तो सियालने बनलेला आहे. म्हणजे सियाल आणि सायमा हे दोन्ही पण कुठं आहेत? या वरच्या भागामध्ये आहेत, भूकवच्या मध्येच आहेत, शिलावरणामध्येच आहेत. अजून एक, जिथं सियाल आहे, हे सियाल आणि त्याच्या खालचा थर कोणता आहे? सायमा आहे. यांच्यामध्ये यांच्या डेन्सिटीमध्ये बदल होतो. भूकंप लहरी जाताना इथं अचानक बदल होतो. यांच्यामध्ये एक विलकता आहे, तर त्या विलकतेचं नाव आहे कॉन्ड्रेड विलकता. कोणती विलकता? सियाल आणि सायमा यांच्यामध्ये कोणती विलकता आहे? कॉन्ड्रेड विलकता. किंवा असं म्हणा तुम्ही, भूखंड आणि महासागरी कवच यांच्यामध्ये कोणती विलकता आहे? तर कॉन्ड्रेड विलकता. ओके. भूखंडाचा पाया कशाने तयार झालेला असतो? तर सियालने. आणि महासागराचा पाया तळ कशाने तयार झालेला असतो? तर तो सायमाने तयार झालेला असतो. म्हणजे हे दोन पार्ट आहेत. आता दुसरा पार्ट याच्यामध्ये काय म्हणते? आता हे गुटेनबर्ग मग कुठे आहे? मग गुटेनबर्ग जे आहे ना, हे नीट लक्षात राहू द्या. गुटेनबर्ग कुठं आहे? हे जे प्रावरण आहे, हा जो खालचा भाग राहिला प्रावरणाचा, सॉरी इथरचा हा प्रावरण. आता ह्या प्रावरणामध्ये सुद्धा नाही का, हे प्रावरण जे आहे, थांबा मी इथं काढून दाखवतो. ह्या इथून खाली जो आहे ना, हा प्रावरणाचा भाग आहे. इकडे खाली गाभा आहे. ओके, हे गाभा, हा प्रावरण. प्रावरणाचे सुद्धा दोन थर पडतात. प्रावरणाचे किती? दोन थर आहेत? दोन आहेत. एक आहे तुम्हाला बाह्य प्रावरण. ओके, एक आहे बाह्य प्रावरण, किंवा याला आपण उच्च प्रावरण सुद्धा म्हणतो. आणि खालचा जो आहे याला निम्न प्रावरण, किंवा तुम्हाला निम्न प्रावरण, उच्च प्रावरण किंवा बाह्य प्रावरण, निम्न प्रावरण, आणि याला आपण निम्न, ठीक आहे ना, निम्न, उच्च आणि उच्च किंवा बाह्य प्रावरण, निम्न प्रावरण. ओके, हे बाह्य प्रावरण, निम्न प्रावरण यांच्यामध्ये घनतेमध्ये अचानक बदल होतो, त्याला आपण काय म्हणतोय? तर गुटेनबर्ग असं म्हणतो. काय म्हणतो? गुटेनबर्ग. हे नीट लक्षात राहू द्या. आणि इकडे तुम्हाला खाली मग लेमन आहेत. तर हे विलकता जे आहेत ना, हे तुम्हाला इथं सियाल आणि सायमा मध्ये देते. भूखंड आणि त्याच्यानंतर खालचा तुम्हाला प्रावरण आहे, याच्यामध्ये तुम्हाला मोह विलकता देते. इथं मोह विलकता, कॉन्ट्रॅक्ट विलकता, लेमन विलकता, ह्या अशा वेगवेगळ्या विलकता ज्या आहेत ना, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या भागामध्ये कोणाचा समावेश होत नव्हता? तर डीचा, गुटेनबर्गचा होत नव्हता. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी, पर्याय क्रमांक 4. तर पृथ्वीचा अंतरंग जो आहे ना, तो एकदम व्यवस्थित बघून जा, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतील. ठीक आहे ना? चला, नेक्स्ट आहे, मांजरा नदीला उजव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या? तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली अभ्यास करताना तुम्हाला ज्या मोठ्या नद्या आहेत त्यांच्या सहाय्यक नद्या, त्यांच्या अजून तुम्हाला उपनद्यावरती प्रश्न या ठिकाणी पडत असते, तर ते एकदा नीट बघून जा. तर इथं तुम्हाला मांजरा नदी संदर्भात मी विधान दिलेले आहेत. इथे जर आपण बघितलं, समज हा पाटोदा पठारावरती या नदीचा काय झाला? उगम झाला. ठीक आहे ना, हे पठार आहे. तर या हे कोणतं पठार समजायचं? पाटोदा पठार. या पाटोदा पठारावरती मांजरा नदी जी आहे ना, ती या ठिकाणी उगम पावली. आणि इथून ती जी नदी आहे ती अशी वाहत आली, आणि इकडं वाहत येताना इथं महाराष्ट्रातून नंतर ती इकडं खाली कर्नाटक मध्ये जाते. कर्नाटकातून ती तसंच तेलंगणामध्ये, आणि तेलंगणातून पुन्हा ती काय येते? महाराष्ट्रामध्ये गोदावरीला नंतर येऊन मिळते. तर ही अशी तुमची ही जी आहे, कोणती नदी आहे? मांजरा. ठीक आहे ना, मांजरा. तर ही मांजरा नदी जर बघितली आपण, तर 724 किलोमीटरची लांबी जी आहे ना, हिची 724 किलोमीटरची लांबी आहे. म्हणजे ही जी लांबी आहे, महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक आणि त्याच्यानंतर तेलंगणा, असे तीन राज्यातून मिळून ही जी लांबी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या नदीला उजव्या किनाऱ्यावरून, म्हणजे ही जी नदी आहे इकडे पूर्वेकडे चाललेली आहे, याचा अर्थ हे वरचं जे तीर आहे तिचं, हे कोणतं तीर आहे? डावे तीर. आणि हे कोणतं आहे? उजवे तीर. उजवी बाजू, डावी बाजू. आपल्याला प्रश्न उजव्या तीरावरून मिळताना विचारलेला आहे. तर या उजव्या तीरावरून मिळताना तुम्ही इथं जर नदी बघितली, तर इथं पहिली जी नदी आहे तावरजा. कोणती आहे? तावरजा. बघा, हा जी तावरजा नदी आणि मांजरा नदी आहे ना, याच्यावरती खूप वेळा एमपीएससीने प्रश्न रिपीट झालेला आहे. जे की पीएसआय ला 2 वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे. तर ही मांजरा नदी आहे, तिच्या डाव्या तीरावरून, उजव्या तीरावरून पहिली तावरजा नदी येऊन मिळते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक तेरणा नदी येऊन मिळते. कोणती आहे? तेरणा. तावरजा आणि तेरणा ह्या दोन नद्या ज्या आहेत ना, ह्या मांजरा नदीला उजव्या तीरावरून मिळतात महाराष्ट्रामधल्या. तर मग तावरजा आणि तेरणा जे आहेत ते पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे.
पण याच्या व्यतिरिक्त आता डाव्या तीरावरून या नदीला, मांजरा नदीला कोणत्या कोणत्या नद्या मिळतात तर ते बघा. इथं बघा केज, कोणती आहे, केज आहे. त्याच्यानंतर अजून एक बघायची रेणी, बघा केज, त्याच्यानंतर रेणी नदीहून मिळते. त्याच्यानंतर लिंबा, ओके, केज, रेणी, लिंबा. त्याच्यानंतर आहे चौसाळा, ओके, चौसाळा ही सुद्धा या मांजरा नदीच्या डाव्या तीरावरून मिळणारी नदी आहे. चौसाळ्याच्या नंतर तुम्हाला या नदीला गिरणा, ओके, तापी नदीची जशी तिकडे उत्तरेकडे एक गिरणा नदी आहे तशी दक्षिणेकडे तुम्हाला इथं गिरणा नदी जी आहे ती या मांजरा नदीची उपनदी आहे. इथून आता जी नदी आहे ही तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे इकडे कुठे गेली, ती कर्नाटक राज्यामध्ये जाते. आता कर्नाटक, ओके, कर्नाटक राज्यामध्ये गेली. कर्नाटकातून ती नंतर इकडं तेलंगणामध्ये गेलेली आहे. ओके, कुठं आहे, तेलंगणा, तेलंगणा राज्यामध्ये. आणि तेलंगणा राज्यातून परत इथं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोंडलवाडी, ओके, कोंडलवाडी म्हणजे इकडं नांदेड आलं, ओके, नांदेड. नांदेडमध्ये ही नदी जी आहे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. आणि महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर या नदीला नांदेडमध्ये लेंडी जी नदी आहे, लेंडी नदी येऊन नांदेडमधून मिळते. आणि दुसरी एक नदी आहे ती आहे मन्याड, ओके, कोणती आहे, मन्याड. मन्याड आणि लेंडी ह्या नांदेड मधल्या तिच्या उपनद्या आहेत. गिरणा ही जी नदी आहे, गिरणा, तर ही याच्यासाठी तुम्हाला लातूर मधून ही नदी जाताना दिसते, लातूर. केज, लेणी, रिंबा, चौसाळा ह्या ज्या नद्या आहेत ह्या बीड मधल्या तिच्या उपनद्या आहेत, ओके, बीड मधल्या, आणि तिचा उगमच बीड मध्ये आहे. तावरजा आणि तेरणा जर नद्या जर बघितल्या तर याच्यामध्ये तुम्हाला धाराशिव डिस्ट्रिक्ट जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी येत आहे. त्या जिल्ह्यातली नदी वाहत जाऊन त्या मांजरा नदीला मिळत आहे. अशी ही नदी आहे महत्वाची. मांजरा नदीवरती तुम्हाला आता ही 724 किलोमीटर लांबी ही 3 राज्यातली, बरं का, महाराष्ट्रातली नाहीये, नीट लक्षात राहू दे. इथं तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारते ना, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी 668 गोदावरी आणि 724 मानल्या गेल्या नाही, तर ही 3 राज्यातली आहे. ठीक आहे ना. मांजरा नदी जी आहे, मांजरा नदीच्या म्हणजे बीड शहर जे आहे, बीडची तुम्हाला दक्षिण सरहद्दावरून वाहणारी नदी जी आहे ती तुम्हाला मांजरा नदी आहे. बीडच्या उत्तर सीमावरून वाहणारी जी नदी आहे उत्तरेवरून ती गोदावरी आहे. आणि बिंदुसरा ह्या नदीच्या काठावरती बीड शहर वसलेलं आहे. जर प्रश्न विचारले तर इथे नीट लक्षात राहू द्या. सध्याला बीडवरती खूप साऱ्या घटना घडत आहेत, वातावरण तापलेलं आहे बीडमध्ये. तर बीडवरती आताच तुम्हाला काय प्रश्न विचारणार नाही इथं, कारण का प्रश्न परीक्षा जी आहे ती आता जवळ आलेली आहे, प्रश्नपत्रिका छापून झालेल्या, त्यामुळे आता काय त्याच्याकडे जास्त फोकस करायची गरज नाहीये. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करा. खाली काही विधानं दिलेली आहेत. नद्यांची सुपीक मैदानी, सागरी किनारे बघा, आणि जलसिंचनाच्या सोयी असणारे प्रदेश, अशा प्रदेशात केंद्रित वसाहती आढळते. ओके, नीट बघून घ्या. नद्यांची सुपीक मैदानी प्रदेश असला, सागरी किनारे असले, जलसिंचनाचे सोयी प्रदेश, अशा प्रदेशामध्ये केंद्रित वसाहती आढळतात. तर हे विधान चुकीचं आहे. कारण का इथं कसल्या आढळतात, विखुरलेल्या अशा ठिकाणी कसल्या वसाहती आढळत असतात, विखुरलेल्या वसाहती आढळत असतात. ब काय विधान आहे, पर्वत पायथा, पर्वत माथा, वनांचा प्रदेश, वाळवंटातील पाण्याची जागा किंवा तलाव असेल, विहिरी असेल, यांच्या सभोवताली तुम्हाला विखुरलेल्या वसाहती आढळतात. तर हेही विधान कसं आहे, चुकीचं आहे. कारण अशा ठिकाणी तुम्हाला कसल्या केंद्रीय वसाहती किंवा केंद्रित वसाहती ज्या असतात ना त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत असतात, पाहायला आढळत असतात. ठीक आहे ना. म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला जे आहे ना, इथं काय करायचंय, केंद्रित वसाहतीच्या ऐवजी विखुरलेल्या वसाहती, आणि इथे विखुरलेल्या वसाहतीच्या ऐवजी केंद्रित वसाहती. तर भारतातल्या केंद्रित वसाहतीवरती बऱ्यापैकी याच्या अगोदर पण तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, बुंदेलखंड मधल्या वसाहती ज्या आहेत ना त्यावरती. ठीक आहे ना. त्या टाईपचा प्रश्न थोडा वेगळा विचारलाय मी. केंद्रित वसाहती म्हणजे काय किंवा कुठे आढळतात, आणि विखुरलेल्या वसाहती ज्या आहेत ना त्या कुठे आढळतात, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला होता. दोन्ही विधान जे आहेत ना ते चुकीचे आहेत. एकदा वसाहतीचे प्रकार जो आहेत ना हा टॉपिक पण थोडासा व्यवस्थित बघून जा. खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर नाहीत, कोणती विधानं बरोबर नाहीत. ओके, असं तुम्हाला इथं प्रश्न विचारलाय. भारतातील दगडी कोळसा हा गोंडवाना व टर्शरी क्षेत्रात आढळतो. नीट लक्षात राहू द्या. इथं तुम्ही वाचून याचा तुमचा अभ्यास झालेला आहे, रिव्हिजन झालेला आहे.
भारतामध्ये जो काही दगडी कोळसा जो आहे त्याच्या ज्या खाणी आहेत किंवा जे प्रदेश आहेत ते दोन प्रकारचे प्रदेश आहेत. एक गोंडवाना प्रदेशातील आढळणारा दगडी कोळसा आणि एक टर्शरी क्षेत्रातील किंवा टर्शरी प्रदेशातील आढळणारा हा दगडी कोळसा. ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्ट समावेश होतो, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांचा समावेश होतो, ठीक आहे ना, असं तुम्हाला विचारते. दोघांमध्ये कोणते कोणते राज्य, आता त्या राज्यांमध्ये ती जे काही दगडी कोळशाची खाण आहे त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या मालिका आहेत, म्हणजे वेगवेगळे त्याला जसं चिंपा विपा आपण दिले होते तशा. ओके. दगडी कोळशाला उद्योगधंद्याची जननी म्हणतात. इथं खालीलपैकी विधान तुम्हाला कसले विचारतात? बरोबर विधान. पहिलं विधान जे आहे ना हे बरोबर आहे. दगडी कोळशाला उद्योगधंद्याची जननी म्हणतात का? तर हो, यस, जननी म्हणतात. बऱ्याचशा उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला दगडी कोळसा लागतोय. 1972 मध्ये भारत सरकारने कोळसा उद्योगांचे राष्ट्रीयकरण केले होते. तर यस, हे पण 1972 मध्येच राष्ट्रीयकरण झालेलं आहे दगडी कोळशाचं. त्याच्या अगोदर तुम्हाला प्रायव्हेट क्षेत्रामध्ये दिलेला होता. आणि 1814 मध्ये मयूरभंज, 1814 मध्ये मयूरभंज येथे पहिली कोळसा खाण सुरू झाली. तर हे विधान बरोबर आहे का रे? तर हे विधान जे आहे ते रॉंग आहे. का? मयूरभंज मध्ये नाही झालेली, तर राणीगंज कुठं झालेली आहे? राणीगंज. राणीगंज हे कुठं आहे? तर हे आहे पश्चिम बंगालमध्ये. ओके. पश्चिम बंगालमध्ये राणीगंज या ठिकाणी पहिली कोळसा खाण जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. म्हणून हे विधान जे आहे ना हे चुकीचं आहे. तुम्हाला विचारलंय कसलं? बरोबर नाहीत विचारलं होतं, म्हणजे चुकीचंच विचारलेलं होतं. तर फक्त ड हे याचं काय सांगायचंय तुम्हाला उत्तर या ठिकाणी सांगायचं आहे. अशा टाईपचे प्रश्न करून जा. भारतामध्ये हवाई छायाचित्रीकरणासाठी खालीलपैकी कोणत्या संस्था कार्य करतात? अशाच वरवरचे प्रश्न जे आहेत ना रिमोट सेन्सिंग वरती तुम्हाला विचारले जाते. मागचे लेक्चर ज्यांनी बघितलं नाही ते बघा. तुम्हाला मी सांगितलं होतं की रिमोट सेन्सिंग वर जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये. ठीक आहे. कोणत्या संस्था कार्य करतात? तर भारतीय हवाई दल यांच्या मार्फत हवाई छायाचित्रीकरण केलं जातं. वायुसेना आपण त्याला म्हणतो, म्हणजे याच्या मार्फत केलं जातं. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद, यस, नॅशनल रिमोट सेन्सिंग हैदराबादला आहे आणि त्याच्या मार्फत याचं काम केलं जातं. एरियल फोटोग्राफी. त्याच्यानंतर नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर दिल्ली, तर हे रिमोट सेन्सिंग सेंटर दिल्लीला आहेच नाहीये, त्याच्यामुळे हे तर याचं उत्तर येणार नाहीये. हवाई सर्वेक्षण कंपनी कोलकाता, तर याच्या मार्फत सुद्धा हवाई चित्रीकरण जे आहे ते केलं जातं. या 3 संस्थांच्या मार्फत केलं जाते. म्हणून 3च आहेत संस्था, दुसऱ्या कोणत्याच नाही येतात. कोणत्या संस्था कार्य करतात? तर अ करतीये, क करतीये आणि ड करतीये. अ, त्याच्यानंतर ब आणि त्याच्यानंतर ड हे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे तुम्हाला. ठीक आहे ना. रिमोट सेन्सिंग बरोबर करून जा, जास्त डीप मध्ये घुसू नका. कोणत्याही घटकांच्या किंवा वस्तूंच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाहीये, न येता त्या संबंधीची माहिती मिळविणे अथवा संकलित करणे, गोळा करणे आणि प्रेझेंटेशन म्हणजे विश्लेषण करणे या तंत्रास सर्वसामान्यपणे डॅश म्हणतात. मी सांगितलं ना, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी हे जे आहेत ना यांच्या डेफिनेशन, कार्य, ऐतिहासिक पार्श्वभूमी हे थोडं वरचं बघून जा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारते ना. जीपीएस कशासाठी वापरतात? जीएसआय कशासाठी वापरतात? हे तर आपण याच्याशिवाय राहू शकत नाही. हे तर याचा तर आपल्याला रोजचा यूज आहे, बरोबर ना. त्याच्याबद्दल त्याची माहिती तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही. हवाई छायाचित्रीकरण जे आहे ना याला कोणते तरी हे हवाई छायाचित्रीकरण आपण करतोय, ते संस्था करतात, पण कशाचे? त्याच्यासाठी तुम्हाला काही माध्यमांची आवश्यकता असते. ओके. माध्यम. आणि मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला कोणते माध्यम वापरतात ते तुम्हाला सांगितलं होतं. जसं की तुम्हाला बलून हवा, पूर्वीच्या काळी मोठा बलून होता, कबुतराच्या गळ्यामध्ये फोटो काढत होते, ड्रोन असेल, कॅमेरा असतील, तर ह्या सगळ्यांच्या माध्यम तुम्हाला त्या माध्यमाच्या मार्फत हवाई चित्रीकरण केलं जातं, एरियल फोटोग्राफी केलं जातात. त्याच्यामध्ये डिटेल्स अजून खूप मोठे कंटेंट आहे. आणि हे जे आहे ना रिमोट सेन्सिंग, सुदूर संवेदन कशाला म्हणायचं? तर सुदूर संवेदन म्हणजे काय? तर कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूंच्या प्रत्यक्ष संपर्कात आपण न येता त्या संबंधीची माहिती मिळवणे अथवा संकलित करणे, त्याचे विश्लेषण करणे, हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाला आपण काय म्हणतोय? सुदूर संवेदन, रिमोट सेन्सिंग. आधुनिक भारतामध्ये याचा खूप मोठा सुदूर संवेदनाचा पार्ट आहे. युपीएससी ला विचारतात, एमपीएससी ला, राज्यसेवेला विचारत होता, आता कंबाईनला सुद्धा विचारलं जात आहे. ठीक आहे ना. याचं वरवरचं जाव करून जायचे. कंबाईन, ओनली वन कंबाईनची जे तयारी करतात त्यांनी हे वरवरचं करून जायचं, जास्त डीप मध्ये घुसू नका. ठीक आहे ना. ब्रह्मास्त्र टी सिरीज पार्ट 3 तो लगेच घेणार आहे आपण. या लेक्चर व्यवस्थित बघा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना याला शेअर करा. ठीक आहे. चलो भेटूया पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.